दोन कॉन्सेप्ट सांगितले काल. एक काय सांगितला, डीम एक्सपोर्ट, आणि दुसरा सांगितला मर्चंट एक्सपोर्ट. आता याचा जो रिफंड आहे त्याकरता डीम एक्सपोर्टर कोण आहे हे सांगितलं पहिले काल. डीम एक्सपोर्ट मीन्स सच सप्लाईज ऑफ गुड्स हॅज बी नोटिफाईड अंडर सेक्शन 147. आता डीमचा अर्थ काय होतो की ॲक्च्युली गुड्स एक्सपोर्टचा अर्थ काय होतो आपला की देशाबाहेर गुड्स गेले पाहिजे. पण डीमचा अर्थ कसं आहे की जो एक्सपोर्टर आहे, एखादा सप्लायर एक्सपोर्ट करण्याकरता त्याला सप्लाय करतो आणि मग तो एक्सपोर्ट करतो. आता तो सप्लाय तो कोणाला करतो, तर एक सप्लाय ऑफ गुड्स बाय रजिस्टर्ड पर्सन अगेन्स्ट ॲडव्हान्स ऑथरायझेशन, सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स बाय रजिस्टर्ड पर्सन अगेन्स्ट एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स ऑथरायझेशन. तिसरं सप्लाय ऑफ गुड्स बाय रजिस्टर्ड पर्सन टू एक्सपोर्ट युनिट, आणि सप्लाय ऑफ गोल्ड बाय अ बँक और पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग स्पेसिफाईड इन ODV नंबर 50/2017 अगेन्स्ट ॲडव्हान्स ऑथरायझेशन. आता हे जे चार आहेत हे नोटिफाय सप्लायचे आहेत. आता 147 काय सांगतो की द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल नोटिफाय सर्टन सप्लाईज. हे सप्लाय जे आहे हे नोटिफाय केलं ऑफ गुड्स ॲट डीम एक्सपोर्ट. हे डीम एक्सपोर्ट आहे, हे नोटिफाईड सप्लाईज वेअर गुड्स सप्लाईड डू नॉट लिव्ह इंडिया. हे भारताबाहेर जात नाही. तर जो हा रजिस्टर्ड पर्सन आहे हा सप्लाय कोणाला करतो, जो ॲडव्हान्स ऑथरायझेशन होल्डर आहे त्याला करतो. किंवा सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स रजिस्टर्ड पर्सन कोणाला करतो, जो एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स ऑथरायझेशन त्याला मिळालं त्याला करतो. किंवा मग सप्लाय गुड्स रजिस्टर्ड पर्सन कोणाला करतो, एक्सपोर्ट युनिटला करतो, आणि मग ते पुन्हा एक्सपोर्ट करतात. त्यामुळे जो रजिस्टर्ड पर्सन आहे तो जो सप्लाय करतो वेअर गुड्स सप्लाय डू नॉट लिव्ह इंडिया अँड पेमेंट फॉर सच सप्लाईज आर रिसिव्ड आयदर इन इंडियन रुपीज और इन कन्वर्टेबल फॉरेन एक्सचेंज. सच गुड्स आर मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया. म्हणजे मॅन्युफॅक्चर इंडियामध्ये होतात ते गुड्स रजिस्टर्ड पर्सन सप्लाय करतो, एक ॲडव्हान्स ऑथरायझेशनला, दुसरा EPCG ऑथरायझेशन होल्डरला, तिसरं EOU. याला AA, याला EPCG आणि EOU. ओके, यांना सप्लाय केलं रजिस्टर्ड पर्सनने गुड्स. आता ज्यावेळेस GSR 1 फाईल करेल, तो GSR 1 फाईल केलं रजिस्टर्ड पर्सन, तेव्हा जर ह्यांना सप्लाय केलं असेल तर तिकडे एक टिकमार्क करणार आहे की डीम एक्सपोर्ट. आता ह्याच्यामध्ये काय होतं की जो सप्लायर आहे, सपोज मी सप्लायर आहे, मी ह्यांच्या इनवॉइसवर जो टॅक्स लावला असेल त्याचा रिफंड सप्लायर घेऊ शकतो. आणि जर सप्लायरने टॅक्स लावला नसेल, सॉरी सप्लायरने जर का रिफंड घेणार नसेल तर हे रिसिपियंट आहेत, ते रिफंड हे घेऊ शकतो. आता जर हे गुड्स एक्सपोर्ट करणार आहेत, जर गुड्स एक्सपोर्ट करणार त्यांच्याकडे काय असेल, समजा LUD असेल त्यांच्याकडे, तर ते विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स एक्सपोर्ट करतील. आणि जर ह्यांच्याकडे अनयुटिलाइज ITC राहिला तर त्याचा त्यांना त्या ITC रिफंड त्यांना मिळतोच. त्याकरता रूल 89(4) आहेच. पण हा डीम एक्सपोर्टचा कन्सेप्ट आणण्याचा उद्देश काय होता की समजा एखादा मार्केटमध्ये सप्लायर आहे, त्याला आपले गुड्स विकायचे, तर तो ह्यांना विकेल आणि सांगेल की माझ्याकडनं गुड्स घ्या, रिफंड मी क्लेम करेन, तुम्ही GST मला देऊ नका. म्हणजे सप्लायर जर का जो टॅक्स चार्ज करेल, आउटवर्ड सप्लायर आउटपुट टॅक्स चार्ज करेल, त्याचा रिफंड तो घेईल. तर ह्यांना फायदा काय होतो की त्यांचे भांडवल म्हणून कमी पैसे गुंततात बिझनेसमध्ये. एक लक्षात घ्या, मी सप्लायर आहे, मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही EOU आहात, मला तुम्ही टॅक्स द्या. तुम्ही मला आता टॅक्स देणार, मग तुम्ही रिफंड करता, ॲप्लिकेशन करणार, मग तुम्हाला ते पैसे परत मिळणार ना. म्हणजे महिना 2 महिने तुमचे पैसे अटकून राहतील ना, तेवढं भांडवल जास्त त्यांना लागणार आहे. तर त्यांना सपोर्ट करण्याकरता गव्हर्नमेंटने ही तरतूद केली की नोटिफाय केले हे डीम एक्सपोर्ट म्हणून. आणि त्यात अशी तरतूद केली
की सप्लायर पण रिफंड घेऊ शकतो. सप्लायर आहे तो रिफंड क्लेम करू शकतो. आता याची रिफंड प्रोसिजर कशी आहे बघा. इथे तुम्ही हे काढलं हेल्पमध्ये तुम्हाला इथे दिसेल अप्लाइंग फॉर रिफंड ॲप्लिकेशन इन फॉर्म STRFD01. अप्लाय फॉर रिफंड बाय रिसिपिएंट ऑफ डीम एक्सपोर्ट आहे आणि अप्लाय ऑफ रिफंड बाय सप्लायर ऑफ डीम एक्सपोर्ट. सप्लायर ऑफ डीम एक्सपोर्ट सर्व्हिसला क्लिक करायचं, ॲप्लिकेशन फॉर रिफंडला क्लिक करायचं, ऑन अकाउंट ऑफ रिफंड बाय सप्लायर ऑफ डीम एक्सपोर्ट. आता सप्लायर काय करेल, रिफंड. रिसिपिएंटकडनं ते पैसे घेणारच नाही टॅक्स. रिसिपिएंट काय करेल, जेवढे गुड्सचे पैसे आहेत तेवढे देईल, विषय संपला. आता त्याच्यामध्ये डॉक्युमेंट प्रूफ आहे, काय डिक्लेरेशन आहे, हे सगळं त्यात द्यायला लागतं ॲप्लिकेशन करताना. त्या इन्व्हॉइसची इन्फॉर्मेशन आहे की ती आम्हाला द्यायला लागते. कशी प्रोसिजर आहे हे सगळं याद दिलं आहे. कशा प्रकारे हे सबमिट करायचं, कशा प्रकारे हा RFD01 भरायचा, डॉक्युमेंट सगळे सबमिट करायचे हे या हेल्पमध्ये. अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट्स, डॉक्युमेंट्स डिक्लेरेशन अंडरटेकिंग. आता त्याच्यामध्ये कसं आहे की जर सप्लायर रिफंड घेणार आहे तर रिसिपिएंटनी रिफंड घेतला नाही पाहिजे ना. मग रिफंड रिसिपिएंट घेणार नाही आहे असं त्याच्याकडनं अंडरटेकिंग घ्यायला पाहिजे. आता लक्षात, हे सगळं त्यामध्ये येतं, हे त्यामध्ये येतं. Acknowledgement by the jurisdiction tax officer of the advance authorization holder or export promotion capital goods authorization holder. Acknowledgement by the jurisdictional tax officer of the advance authorization holder or export promotion capital goods authorization holder, as the case may be, that the said deemed export supplies have been received by the said AA किंवा EPCG authorization holder. त्यांनी रिसीव केले. याची कॉपी पाहिजे कोणाकडे, सप्लायरकडे. और एक्सपोर्ट प्रमोशन और a copy of the tax invoice under which such supplies have been made by the supplier duly signed by the EOU ला दिलं आहे, त्या EOU मध्ये said deemed export supplies have been received, त्यांनी रिसीव केले. एक झालं आहे. दुसरं अन अंडरटेकिंग बाय द रिसिपिएंट, एक म्हणजे अकाउंटमेंट पाहिजे आणि EOU मध्ये कॉपी ऑफ द टॅक्स इनवॉइस अंडर विच सच सप्लाईज हॅव बीन मेड बाय द सप्लायर ड्युली साइंड बाय द रिसिपिएंट एक्सपोर्ट ऑर्डर युनिट सेट टीम एक्सपोर्ट सप्लाईज हॅव बीन रिसिव्ड. त्यांनी रिसिव्ड फक्त गुड्स केले हे एवढं देऊन दिलं तरी पुरेसे. अंडरटेकिंग बाय द रिसिपिएंट ऑफ डीम एक्सपोर्ट दॅट नो इनपुट टॅक्स पेड ऑन सच सप्लाईज हॅव बीन अवेल्ड ऑफ बाय हिम, ते घेणार अवेल करणार नाहीत, ते ITC अवेल करणार नाहीत. अँड अंडरटेकिंग by the recipient of deemed export supplies that he shall not claim the refund in respect of such supplies and the supplier may claim the refund. ही पूर्तता करायला लागते जर सप्लायरला रिफंड घ्यायचा असेल तर. बस मग ही प्रोसिजर करायची डीम एक्सपोर्टची. Evidence which are required to produce by the supplier of deemed export supplies for claiming refund हे दिलंय. कळला कन्सेप्ट काय हा. हे
हे जे ज्यांना नोटिफाय केलेले आहेत डीम एक्सपोर्ट म्हणून, त्यांना जर भारतामधला कुठलाही रजिस्टर्ड पर्सन सप्लाय करतो, जर टॅक्सेबल सप्लाय करतो त्याला टॅक्स कलेक्ट करायला पाहिजे, तो टॅक्स कलेक्ट करायला त्याला पे करायला पाहिजे, त्यानंतर सप्लायर रिफंड क्लेम करू शकतो. याचा उद्देश काय आहे की जे एक्सपोर्टर आहेत डीम एक्सपोर्टमध्ये नोटिफाय झालेले, त्यांचं भांडवल त्यांच्या बिझनेसमध्ये कमी गुंतावं, टॅक्सची अमाऊंट सप्लायर भरेल आणि सप्लायर रिफंड करेल, रिफंड क्लेम करेल. आता ज्याला ऑर्डर पाहिजे असेल तो तेवढी इन्व्हेस्टमेंट करेल त्या ऑर्डरसाठी, एक ऑप्शन ठेवला आहे. आणि जर डीम एक्सपोर्टरला सप्लायर बोलला की नाही मी रिफंड घेणार नाही, रिफंड तुम्हीच घ्या, तेही रिफंड घेऊ शकतात. जो टॅक्स ते पे करतील ITC रिफंड ते घेऊ शकतात. ITC रिफंड डीम एक्सपोर्टमध्ये सप्लायर किंवा रिसिपियंट दोघेही घेऊ शकतात. आणि म्हणून तुम्हाला इकडे दोन ऑप्शन दिसतात की कोणाला घ्यायचं आहे. डीम एक्सपोर्ट दोन्हीकडे, एक सप्लायर करता, एक दुसरं आपलं एक रिफंड बाय रिसिपियंट ऑफ डीम एक्सपोर्ट. आता मर्चंट एक्सपोर्टर कोण आहे? जसं एक मॅन्युफॅक्चर एक्सपोर्ट आहे, मीन्स अ पर्सन हू एक्सपोर्ट गुड्स मॅन्युफॅक्चर्ड बाय हिम किंवा इंटेंट टू एक्सपोर्ट सच गुड्स. आणि मर्चंट एक्सपोर्टर मीन्स अ पर्सन एंगेज इन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी, तो ट्रेडिंग करतो, मॅन्युफॅक्चरिंग करत नाही, ट्रेडिंग करतो. अँड एक्सपोर्टिंग और इंटेंडिंग टू एक्सपोर्ट गुड हे डिफाईन केले फॉरेन ट्रेड पॉलिसीमध्ये. मर्चंट एक्सपोर्टर कन्सेप्ट इथून आला, त्यामुळे इथून आला. आता ह्या लोकांना जे ट्रेडिंग करतात त्यांना काय रिलीफ देता येईल एक्सपोर्ट प्रमोशन होण्याकरता, एक्सपोर्ट आपल्याकडे वाढण्याकरता? तर ट्रेडर करता गव्हर्नमेंटने काय केलं, हे नोटिफिकेशन काढलं आणि त्यांना कन्सेशनल रेट दिला. त्यांना हा रेट दिला कन्सेशनल की जो सप्लायर आहे, मे बी मॅन्युफॅक्चर असेल, डिस्ट्रीब्युटर असेल, जो ट्रेडर आहे त्याच्याकडे फॉरेन रेसिपियंटकडनं ऑर्डर आहे, फॉरेन बायरकडनं ऑर्डर आहे, त्याला गुड्स पाहिजे, त्याला गुड्स हवे, तर त्याला गुड्स सप्लाय करायचे. IGST असेल तर 0.1% आणि CGST AGST असेल तर म्हणजे इंटरनेट सप्लायचा असेल तर 0.05%नी GST लावून त्याला गुड्स सप्लाय करायचे. मे बी त्या गुड्सचा नोटिफाईड रेट 12% असेल, 18% असेल, 28% असेल, पण त्याला सप्लाय करायचा 0.05% CGST ॲज वेल ॲज AGST. ओके, आता हे गुड्ससाठीच ॲप्लिकेबल आहे, सर्व्हिससाठी नाही. सप्लायर कॅनॉट चार्ज कन्सेशनल रेट इन केस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस टू मर्चंट एक्सपोर्टर. कळलं एवढं? आता ह्याच्याकरता रूल 89B आहे. 89B इन एक्झरसाइज ऑफ पॉवर कन्फर्ड बाय सेक्शन 11(1) of the CGST Act, the central government, on being satisfied that it is necessary the public interest so to do, on the recommendations of the Council, hereby exempt the international supply of taxable goods by a registered supplier to a registered recipient for export from so much of the central tax leviable thereon under section 9 of the CGST Act as it excess on the amount calculated. याच्या वरची अमाऊंट जी आहे ती एक्झाम केली, बाकी अमाऊंट एक्झाम केली आणि एवढी अमाऊंट टॅक्सेबल केली. म्हणजे हे काय केलं, फुल्ली एक्झाम नाही केलं. जर फुल्ली एक्झाम केलं तर काय होतं, इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येत. म्हणजे काहीतरी रेट पाहिजे म्हणून त्यांना रेट दिला 0.05% CGST आणि 0.05% AGST. दुसऱ्या राज्यामधला गुड्स घेतले तर 0.1% IGST लागेल. अशा प्रकारे त्यांना रेट तो कमी करून दिला की त्यांची कमीत कमी अमाऊंट त्यामध्ये अडकावी. ओके, आता ही जी अमाऊंट त्यांची त्यात इन्व्हेस्ट होईल, टॅक्स द्यायला लागेल त्यांना, याचाही रिफंड ते घेऊ शकतो. गुड्स परचेस केले, टॅक्स दिला किती 0.1%, त्याचाही रिफंड ते घेऊ शकतो. कोण? मर्चंट एक्सपोर्टर. आलं लक्षात? पण हे एक्झाम्शन त्यांना केव्हा मिळेल, कशा प्रकारे सप्लाय केला पाहिजे, याच्याकरता काय अटी शर्ती आहेत. सब्जेक्ट टू फुलफिलमेंट ऑफ द फॉलोइंग कंडिशन्स नेमली, हा रेट कधी मिळेल त्यांना,
इन एक्झरसाइज ऑफ द पॉवर कन्फर्ड बाय सेक्शन 6(1) IGST ॲक्ट सेंट्रल गव्हर्नमेंट. आता जसं हे नोटिफिकेशन 40/2007 हे सेंट्रलचे आहे, तसंच IGST ॲक्टमध्ये पण नोटिफिकेशन आहे, त्यानुसार पण तो रेट 0.1% आलेला आहे. हे 41 IGSTचं. आणि त्याला अटी शर्ती काय दिल्या? एक दिवसाने मेल, पण केव्हा मेल? अटी शर्ती काय? द रजिस्टर्ड सप्लायर शॅल सप्लाय द गुड्स टू द रजिस्टर्ड रिसिपियंट ऑन अ टॅक्स इनवॉइस. The registered supplier shall supply the goods to registered recipient on a tax invoice. The registered recipient shall export the said goods within a period of 90 days from the date of issue of tax invoice by the registered supplier. टॅक्स इनवॉइसमध्ये गुड्स सप्लाय करेल आणि 90 दिवसामध्ये रिसिपियंट कोण आहे? इकडे मर्चंट एक्सपोर्टर आहे, तरी 90 दिवसामध्ये ते एक्सपोर्ट केले. द रजिस्टर्ड रिसिपियंट म्हणजे मर्चंट एक्सपोर्टर shall indicate the GSTR of the registered supplier and the tax invoice number issued by the registered supplier in respect of said goods in the shipping bill or bill of export as the case may be. शिपिंग बिलमध्ये त्यांनी गुड्स कोणाकडनं घेतले त्याचा इनवॉइस नंबर आणि त्याची जी इन्फॉर्मेशन आहे GSTR आणि इनवॉइस नंबर ही त्यात दिली पाहिजे. The registered recipient shall be registered with an export promotion council or a commodity board recognized by the Department of Commerce. मर्चंट एक्सपोर्टर त्याच्याकडे रजिस्टर पाहिजे. The registered recipient shall place an order on the registered supplier for procuring म्हणजे परचेस करण्याकरता procuring goods at concessional rate and copy of the same shall also be provided to the jurisdictional tax officer of the registered supplier. लक्षात, तुम्ही मला पहिले काय करा, परचेस ऑर्डर द्या की मला गुड्स पाहिजे आहेत, कन्सेशनल रेटनी पाहिजे आणि त्याची एक कॉपी जी आहे ही ज्युरिडिक्शन ऑफिसला प्रोव्हाइड केली पाहिजे. म्हणजे हा व्यवहार होतोय हे गव्हर्नमेंटला माहिती पाहिजे. थोडक्याचा अर्थ असा आहे, द रजिस्टर्ड रिसिपियंट शॅल मूव द सेड गुड्स फ्रॉम प्लेस ऑफ रजिस्टर्ड सप्लायर डायरेक्टली टू द पोर्ट, inland container depot, airport or land custom station from where the said goods are to be exported. इकडे गुड्स एक्सपोर्ट होणार आहे, तिकडे गुड्स मूव्ह करायचे कोणी? त्या मर्चंट एक्सपोर्टरने सप्लायरकडे डायरेक्टली टू अ रजिस्टर्ड वेअरहाऊस किंवा डायरेक्ट टू अ रजिस्टर्ड वेअरहाऊस फ्रॉम वेअर द सेड गुड्स शॅल बी मूव्ह टू द पोर्ट, inland container depot, airport किंवा land custom station from where the said goods are to be exported. If the registered recipient intends to aggregate supplies from multiple registered supplier, जरुरी नाही ना की तुमच्याकडे एकाच गुड्सची ऑर्डर आहे, तुमच्याकडे सपोज 4 गुड्सची ऑर्डर आहे, तर तुम्ही 4 सप्लायरला सांगाल गुड्स आम्हाला बनवून द्या, गुड्स आम्हाला प्रोव्हाइड करा. तसं असेल तर if the registered recipient intends to aggregate supplies from multiple registered suppliers and then export the goods from each registered supplier shall move to a registered warehouse and after aggregation एकत्र केल्यानंतर the registered recipient shall move goods to the port, inland container depot, airport, land custom station from where they shall be exported. In case of situation referred in condition 7, the registered recipient shall endorse the receipt of goods on the tax invoice and also obtain acknowledgement of receipt of goods in the registered warehouse from the warehouse operator. warehouse operator कडे ते गुड्स जमा केले तिथे त्यांनी काय करायला पाहिजे? एंडोर्समेंट घ्यायला पाहिजे, एंडोर्स रिसिप्ट घ्यायला पाहिजे. अँड द एंडोर्स टॅक्स इनवॉइस and the acknowledgement of the warehouse operator shall be provided to the registered supplier as well as jurisdictional officer. जे गुड्स इथे ठेवले ते ठेवल्याची प्रूफ घेतला आणि तो प्रूफ कोणाला दिला? सप्लायरला, सप्लायरच्या ज्युडिशियल टॅक्स ऑफिसरला दिला. When goods have been exported, the registered recipient shall provide a copy of shipping bill, bill of export containing details of GSTN and tax invoice of registered supplier along with proof of export जनरल. हे कस्टममध्ये डॉक्युमेंट्स आहेत, इथे पण प्रूफ होईल की हे गुड्स गेलेले आहेत.
have been filed to the register supplier as well as jurisdiction tax officer of such. म्हणजे गुड्स कुठनं घेतले, कोणाकडनं घेतले, कशा प्रकारे एक्सपोर्ट केले, याची सगळी इन्फॉर्मेशन आणि सगळे प्रूफ जे आहेत हे मर्चंट एक्सपोर्टरला मेंटेन करायला लागतील. तरच 0.1%नी त्याला जे काही गुड्स मिळत आहेत ते त्याला तो कन्झ्युमर रेट तेव्हाच मिळेल. आता ह्याच्यामध्ये काय होतं की हीच माहिती आहे ती वरती ही टप्प्याटप्प्यात दिली, स्टेप बाय स्टेप दिले. रेट ऑफ टॅक्स प्रोसिजर काय असेल, स्टेप 3 पोस्ट एक्सपोर्ट कंप्लायन्स काय असतील, कंडिशन्स फॉर अवेलेबल बेनिफिट काय, एक्सपोर्ट विथ पेमेंट ऑफ IGST नॉट अलाउड, आणि रिफंड सिनारिओ काय असतील की जर कन्झ्युमर रेट लावला असेल तर मर्चंट एक्सपोर्टर आफ्टर एक्सपोर्ट अंडर LUT बॉन्ड हॅज टू अप्लाय फॉर ITC रिफंड. जो 0.1% आहे त्याचा रिफंड घेऊ शकतो. जर त्याला गुड्स मर्चंट एक्सपोर्टरला कन्झ्युमर रेटनी मिळाले नाही तर जो नॉर्मल रेट आहे त्याचा रिफंड घेऊ शकतो. आणि सप्लायर कॅन अप्लाय फॉर रिफंड ऑफ ITC ॲज इन्क्लुडेड टॅक्स स्ट्रक्चर. म्हणजे सप्लायर काय करेल, जे गुड्स बनवतोय त्याला 5% 12%ची रेट लागेल रॉ मटेरियलवरती, आणि तो एक्सपोर्ट करतोय मर्चंट एक्सपोर्टरला गुड्स पाठवतोय 0.1%, तर त्यालाही मग कन्सेशन रेट लावल्यामुळे काय होईल, त्याच्याकडे इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर निर्माण होईल, तर त्यालाही त्याचाही रिफंड मिळेल. हे सगळं स्टेप बाय स्टेप दिलं आहे आणि तीच इन्फॉर्मेशन इकडे या प्रकारे दिली आणि खाली इकडे दिलं आहे की हे जे 2 रूल आहेत ते कशा करतात. डीम एक्सपोर्ट होत असेल तर जी रिफंड प्रोसिजर आहे ती रूल 89(4)A मध्ये, आणि जे मर्चंट एक्सपोर्टची जी रिफंड प्रोसिजर आहे ती रूल 89(4)B मध्ये. आता जेव्हा रूल 89(4) जेव्हा बघू तेव्हा 89(4) मध्ये याचा रिफंड वेगळा घेतला गेला आहे. याच्या ITCचा रिफंड, ITC रिफंड जो याचा ITC रिफंड जो वेगळा घेतला गेला आहे त्यामुळे त्याची अमाऊंट वगळून जो ITC आहे त्याचा रिफंड घेण्याकरता प्रोसिजर 89(4) मध्ये आहे. तिकडचं जेव्हा फॉर्म्युला आपण बघू तर तिकडे हे सांगितलं जातं की तुम्ही जो ITC 89 ॲक्च्युली कसं होतं, तुम्ही जेव्हा करायला जा, एक व्यक्ती काही सप्लाय करतो, त्याला जशी ही संधी मिळते त्याच्याकडे टॅक्सेबल गुड्स असतील, त्याच्याकडे एक्झाम गुड्स असतील, तो सगळ्यांना सप्लाय करेल ना. ओके, आता हेच त्याला एक्सपोर्टची ऑर्डर मिळाली, जर एक्सपोर्टची ऑर्डर मिळाली ह्या सप्लायरला तर तो हे टॅक्सेबल गुड्स एक्सपोर्टही करेल, सेईजला पण सप्लाय करेल. हे विथ पेमेंट ऑफ IGST करू शकतो, किंवा हाच सप्लाय LUT किंवा बॉन्डनी पण करू शकतो, जे विदाउट पेमेंट ऑफ IGST. डायरेक्ट एक्सपोर्ट आहे. मला ऑर्डर मिळाली, डायरेक्ट एक्सपोर्ट करीन. पण तुमच्याकडे ऑर्डर आहे, तुम्ही मला सांगितलं की मला गुड्स पाठवा, तुम्ही मर्चंट एक्सपोर्टर आहात, मी तुम्हालाही सप्लाय करेन कन्सेशन रेटनी. तसंच डीम एक्सपोर्ट होल्डर आहे नोटिफाईड, त्यांना केलं डीम एक्सपोर्टर म्हणून, त्यांना त्यांची ऑर्डर आली त्यांनाही सप्लाय करेल, बरोबर आहे ना. आता मी जर का डीम एक्सपोर्ट केलं तर हा एक झाला एक प्रकार, एक हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, आता हा 5वा प्रकार आहे, आणि 6वा मर्चंट एक्सपोर्टला सप्लाय केला. आता मर्चंट एक्सपोर्टला सप्लाय केला तर इकडे 0.1%ने काय केले, गुड्स सप्लाय केले. आता हे गुड्स ज्यावेळेस सप्लाय केले याच्याकरता
जो ITC रिफंड आहे तो ह्या रूलप्रमाणे वेगळा घ्यायचा. 89(4)B डीम एक्सपोर्ट केलं, त्यांना जो सप्लाय केला आहे त्याचा जो ITC आहे तो 89(4)A मध्ये त्याचा रिफंड घ्यायचा. जे इनपुट्स वापरले गेले त्याचा रिफंड घ्या. त्याला कुठलाही फॉर्म्युला नाही. 89(4)A साठी आणि 89(4)B साठी कुठलाही फॉर्म्युला नाही. जो तुम्ही आउटपुट सप्लाय केलाय त्याकरता इनपुट वापरले असतील त्याच्यावरती जो इनपुट टॅक्स पे केलाय त्याचा रिफंड घ्या. एवढं मी इथपर्यंत काल सांगितलं की हे प्रकार एवढे आहेत. एक टॅक्सेबल सप्लाय. आता आपण हे गुड्सचं बघतोय, तुम्ही फक्त गुड्सचं रेफर करतो. टॅक्सेबल गुड्सचा सप्लाय आहे, एक्सपोर्ट एक्झाम गुड्सचा सप्लाय आहे त्या व्यक्तीकडे. सगळ्यांकडे सगळंच असेल असं नाही, पण जर का समजा एखाद्याकडे तो एक्सपोर्ट करतोय, डायरेक्ट एक्सपोर्ट पण करेल, LUD असेल LUD करेल, किंवा IGST पे करून पण करेल, मर्चंट एक्सपोर्टरला पण सप्लाय करेल आणि डीम एक्सपोर्टरला पण सप्लाय करेल. डीम एक्सपोर्टही होईल, कन्सेशन रेटनी पण सप्लाय होईल. आता ज्यावेळेस रिफंड आपण घ्यायला जाऊ, कुठला रिफंड घ्यायचा आहे त्याप्रमाणे रिफंड ॲप्लिकेशन द्यायचं. आता समजा माझ्याकडे हा ITCचा रिफंड आहे. ITC अवेल केला GST 3B मध्ये, मग तो कुठे असेल? इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला असेल ना. आणि जर एखादा व्यक्ती डोमेस्टिक सप्लाय करत असेल, टॅक्स कलेक्ट करत असेल, तो हा ITC त्याच्या अगेन्स्ट ॲडजस्ट करू शकतो. पण समजा एखादा व्यक्ती लोकली सप्लायच नाही करत, तो एक्सपोर्ट करतो, डीम एक्सपोर्ट करतो, मर्चंट एक्सपोर्टला सप्लाय करतो, तर मग त्याच्याकडे ITC काय होईल? ॲक्युमुलेट होईल. त्याच्याकडे इनपुट टॅक्स क्रेडिट साठलं जाईल ते इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला. मग तो ॲप्लिकेशन कसा करेल? तो ॲप्लिकेशन करेल 89(4)A रिफंड ऑफ ITC ऑन इनपुट अँड इनपुट सर्व्हिसेस अदर दॅन दोज फॉर विच बेनिफिट्स ऑफ डीम एक्सपोर्ट क्लेम. आणि दुसरं मर्चंट एक्सपोर्ट, रिफंड फॉर मर्चंट एक्सपोर्टर 89(4)B. बरोबर आहे? हे एवढं तुम्हाला क्लिअर झालं असेल तर आपल्याला पुढे जाता येईल. आता 89(4) रिफंड ऑफ ITC ऑन अकाउंट ऑफ झिरो रेटेड सप्लाय. आता याचा फॉर्म्युला कसा आहे बघा. IGST पे केला असता तर IGST पे करण्याकरता ITC वापरला गेला असता. IGST पे केलेला नाहीये, LUD किंवा बॉन्ड यूज केला. इन केस ऑफ झिरो रेटेड सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिसेस ऑर बोथ विदाउट पेमेंट ऑफ IGST, विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स, अंडर बॉन्ड किंवा लेटर ऑफ अंडरटेकिंग इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ IGST ॲक्ट सेक्शन 16(3), रिफंड ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी ग्रँटेड ॲज पर द फॉलोइंग फॉर्म्युला. त्या फॉर्म्युला लक्षात द्या. काय फॉर्म्युला काय सांगतो? टर्नओव्हर ऑफ झिरो रेटेड सप्लाय ऑफ गुड्स बघा किती, प्लस टर्नओव्हर ऑफ झिरो रेटेड सप्लाय ऑफ सर्व्हिसेस बघा. जर मी सर्व्हिस प्रोव्हाइड करतच नाही तर माझ्याकरता इरिलिव्हंट होतो. सर्व्हिसची व्हॅल्यू काढणं माझ्याकरता इरिलिव्हंट होईल. पण एखादा व्यक्ती गुड सर्व्हिस दोन्ही सप्लाय करत असेल तर त्याला टर्नओव्हरमध्ये टर्नओव्हर ऑफ झिरो रेटेड सप्लाय ऑफ गुड्स पण घ्यायचं आहे, सर्व्हिस पण घ्यायचं आहे, आणि ॲडजस्टेड टोटल टर्नओव्हर घ्यायचा आहे. तो कसा काढायचा आहे खाली सांगितलं. इंटू नेट ITC करायचं आहे. इंटू काय करायचं आहे? नेट ITC. ओके. रिफंड अमाऊंट काढण्याकरता हे करायचं. रिफंड अमाऊंट किती असेल हा फॉर्म्युला आपण यूज केला तर आपल्याला रिफंड अमाऊंट किती येईल हे कळणार आहे. रिफंड अमाऊंट मीन्स द मॅक्झिमम रिफंड दॅट इज ॲडमिसिबल. या फॉर्म्युलाप्रमाणे जे उत्तर येईल ती रिफंड अमाऊंट आहे. नेट ITC कसा काढा? नेट ITC मीन्स इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल ऑन इनपुट्स अँड इनपुट सर्व्हिसेस ड्युरिंग द रिलिव्हंट पिरियड अदर दॅन द ITC अवेल फॉर विच रिफंड इज क्लेम अंडर रूल 89(4)A 89(4)B. आता यावेळेस मी ॲप्लिकेशन करतो तर मला डीम एक्सपोर्टचा रिफंड घ्यायचा आहे, वेगळं ॲप्लिकेशन आहे. समजा इथे माझ्याकडे ITC अवेल केला आहे 5 लाख.
5 लाख. ह्यातनं ITC अवेल फॉर विच रिफंड इज क्लेम अंडर सबरूल 4A आणि 4B हे मिळून जर 1 लाख असतील, ओके, आणि त्याचा मी ॲप्लिकेशन वेगळं फाईल केलं असेल, तेव्हा त्या 1 लाखाचा तिथे मी रिफंडसाठी ॲप्लिकेशन दिलं असेल ना, तर माझ्याकडे 4 लाख होतील नेट ITC मध्ये. आलं लक्षात ना. एकाच ॲप्लिकेशनमध्ये सगळं नाही करायचं आहे, 4A 4B आणि एकाच ॲप्लिकेशनमध्ये नाही करायचं आहे, वेगवेगळे ना ॲप्लिकेशन, जसं आपण इथे बघतोय की इथे हे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत. आता ह्यात जेव्हा मी ॲप्लिकेशन डीम एक्सपोर्ट करतोय तेवढी अमाऊंट त्यामधनं तिथे कमी होणारच आहे. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेअरमधनं तेवढी अमाऊंट कमी झालीच आहे. जी अमाऊंट उरलेली आहे तोच मला नेट ITC आहे, बरोबर आहे ना. पण फॉर्म्युला कसं सांगतो की ती अमाऊंट तुम्ही वजा करा. जर तुम्ही पहिल्यांदाच प्रोसेस करायला 0 सप्लाय करता, सपोज तुम्ही बोला की मी डीम एक्सपोर्ट नंतर करेन, पहिले आपण हे करून घेऊ, तर मग तो ITC बाजूला करा. जरुरी नाही की तुम्ही 4Aचा किंवा 4Bचा पहिल्यांदा रिफंड क्लेम करा, ॲप्लिकेशन करा. जर तुम्ही 89 रिफंड ITC ऑन 0 सप्लायचा रिफंड क्लेम पहिले करत असाल, तर तुम्ही टोटल ITC मधून तो ITC वजा करा, उरेल 4 लाख. मग 4 लाख काय तुमचा नेट ITC, ओके, तो नेट ITC. टर्नओव्हर ऑफ 0 सप्लाय ऑफ गुड्स. तर हा जेव्हा टर्नओव्हर 0 सप्लाय ऑफ गुड्स इथे घ्यायचा आहे, तो कसा घ्यायचा, means the value of 0 supply of goods made during the relevant period without payment of tax under bond किंवा LUT. LUT वापरून जो एक्सपोर्ट केला आहे त्याची व्हॅल्यू किती आहे. समजा इथे 1 लाख असेल, 1 लाख असेल, ही बघा. तसंच सिमिलर गुड्स जर का डोमेस्टिक सप्लाय होत असतील, or the value which is 1.5 times the value of like goods domestically supplied by the same or similarly placed supplier as declared by the supplier whichever it is. आता 1.5 times म्हणजे ही समजा 1 लाख व्हॅल्यू असेल इथे, आणि मी भारतामध्ये सप्लाय केलं, त्या गुड्सची व्हॅल्यू किती आहे भारतामध्ये, सपोज 50,000 आहे, तर मग त्याच्या 1.5 टाइम्स किती येईल, 75,000. आलं. विचेवर इज लेस, या दोघांमधलं लेस काय, ती व्हॅल्यू घ्यायची. कशा करता, टर्नओव्हर ऑफ 0 सप्लाय ऑफ गुड्स ती व्हॅल्यू घ्यायची. काय व्हॅल्यूला गुड्स एक्सपोर्ट केलेत ते नाही बघायचं. एक्सपोर्ट झालेत गुड्स, व्हॅल्यू किती आहे, 1 लाख. पण तेच गुड्स ज्या भारतामध्ये सप्लाय करतोय सेम गुड्स, तेव्हा कॉस्ट लावते 50,000, तर त्याची 1.5 टाइम व्हॅल्यू करा. समजा हे असं आहे की मी भारताबाहेर पाठवले गुड्स एक्सपोर्ट केले, व्हॅल्यू 1 लाख. तेच गुड्स मी भारतामध्ये 1 लाखाला सप्लाय 1,20,000ला विकतोय, ओके. याच्या 1.5 टाइम किती होईल, 1,80,000 होईल ना. मग तेव्हा विचेवर इज लेस 1 लाख आहेत, मग 1 लाखच व्हॅल्यू घ्यायची, मग ती व्हॅल्यू चालेल. खाली बघा एक्झाम्पल दिले आता की व्हॅल्यू ॲज पर इनवॉइस 5 लाख आहे, व्हॅल्यू लाईक गुड्स डोमेस्टिकली सप्लाइड 4 लाख आहे. 1.5 टाइम्स या 4 लाखाचे काढले तर किती होतील, 6 लाख होतील. आता हे 6 लाख आणि इनवॉइस व्हॅल्यू 5 लाख आहे, याच्यामधलं लेस काय, लोअर काय, 5 लाख, मग 5 लाख. दुसरी केस ॲज पर इनवॉइस 20 लाख, डोमेस्टिकली 10 लाख आहे, याच्या 1.5 टाइम्स 15 लाख होती, मग व्हॅल्यू घ्यायची 15 लाख, 20 लाख नाही घ्यायची. एक्सपोर्ट इनवॉइसची व्हॅल्यू 20 लाख, व्हॅल्यू ॲज पर इनवॉइस 20 lakhs, डोमेस्टिकली सप्लाइड 14, याचे 1.5 टाइम्स 21 लाख होते,
त्यातले 20 लाख आहे, 20 लाख समजलं ना. 1.5 टाइम्स केली, ह्याच्यापेक्षा जास्त आली तर ही व्हॅल्यू घ्यायची, पण ह्याच्यापेक्षा कमी आली, इकडे कमी आली 15 लाख आले, इकडे डोमेस्टिकली 10 लाखाचा अप्लाय होतो, याचे 1.5 टाइम्स 15 लाख होतात, मग इथे 15 लाख घेतलेले आहेत. टर्नओव्हर ऑफ जेवढं सप्लाय ऑफ गुड्स कसा काढायचा, जो टर्नओव्हर इनवॉइसमध्ये दाखवला आहे एक्सपोर्ट इनवॉइसमध्ये तो नाही घ्यायचा. डोमेस्टिकली सप्लाय केलेल्या त्याच गुड्सची व्हॅल्यू जी असेल त्याच्या 1.5 टाइम्स व्हॅल्यू काढा, ती किती होईल ती बघा. इनवॉइस व्हॅल्यू आणि 1.5 टाइम्स व्हॅल्यूमध्ये जी व्हॅल्यू लोअर आहे ती व्हॅल्यू घ्यायची. आलं लक्षात. Turnover of zero rate supply of services means value of zero rate supply of services made without payment of tax under bond or letter of undertaking. आपण आता आयडीचा रिफंड काढतोय ना, म्हणजे एक्सपोर्ट हा इलेक्ट्रॉनिक किंवा बॉन्डिंग झालेला असला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये काय होतं, झिरो रेटेड कशा प्रकारे घ्यायचं, फॉलोइंग मॅनर. तुम्हाला टर्नर बघा, झिरो रेट सप्लाय ऑफ सर्व्हिसचा तो कशा प्रकारे काढायचा, फॉलोइंग मॅनर. झिरो रेट सप्लाय ऑफ सर्व्हिसेस इज द ॲग्रिगेट टोटल ऑफ द पेमेंट रिसिव्ड ड्युरिंग द रिलेव्हंट पिरियड फॉर झिरो रेटेड सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. Total payment received during the relevant period for zero rate supply of services plus zero rate supply of services where supply has been completed or which payment had been received in advance. हा आपला रिलेव्हंट पिरियड आहे, हा रिलेव्हंट पिरियड. आपण रिफंड ह्या पिरियड करता क्लेम करतो. ₹50 लाख अमाऊंट आहे, त्याचं पेमेंट रिसिव्ह झाला, सर्व्हिस दिली गेली. इकडे 20 लाख मिळाले होते ॲडव्हान्समध्ये, पण त्याची सर्व्हिस या पिरियडला दिली गेली नाही, त्याची सर्व्हिस दिली गेली इकडे. हे 50 लाख प्लस अगोदर ॲडव्हान्स घेतला, सर्व्हिस आता दिली, ते 20 लाख इकडे, हे प्लस का. आता पुढे मला सर्व्हिस द्यायची आहे म्हणून मला आणखीन 10 लाख ॲडव्हान्स आलेले आहेत सर्व्हिस द्या म्हणून, ते याच्यामध्ये वजा करायचे, ते इकडे 60 लाख. $20 लाख ॲडव्हान्स आले पण तेव्हा सर्व्हिस दिली गेली नाही. आपण काय करतोय, टर्नओव्हर ऑफ सर्व्हिसेस काढतोय. ॲडव्हान्स घेतला पण सर्व्हिस दिली का नाही दिली, सर्व्हिस दिली या पिरियडमध्ये इकडे. मग हे आत्ता 50 लाख सर्व्हिस दिली, पैसे मिळाले. 20 लाख जी अगोदरचे मिळाले होते ॲडव्हान्सचे, ती सर्व्हिस या पिरियडला दिली गेली म्हणून ते ॲड करायचे. आणि 10 लाख मिळाले आले या पिरियडमध्ये, पण सर्व्हिस दिली गेली नाही आहे, सर्व्हिस पुढे येणार. अगोदरचा ॲडव्हान्स आत्ता ॲड केला, आत्ताचा ॲडव्हान्स पुढे ॲड होईल ना, म्हणून तो आत्ता मायनस केला. टर्नओव्हर ऑफ झिरो रेट सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. झिरो रेट सप्लाय ऑफ सर्व्हिसेस is the aggregate of payment received during relevant period for zero rate supply of service. सर्व्हिसेस करता पेमेंट रिसिव्ह झालं, पेमेंट दिली, सर्व्हिस कंप्लीट झाली, पेमेंट मिळालं, किती अमाऊंट आहे ती बघा, प्लस सर्व्हिस कंप्लीट झाली आणि अगोदरच्या प्रियर द रिलेव्हंट पिरियड त्याचा ॲडव्हान्स मिळाला होता, आणि मायनस ॲडव्हान्स रिसिव्ड आहे पण सर्व्हिसेस हॅज नॉट बीन कम्प्लिटेड ड्युरिंग द रिलेव्हंट पिरियड. रिलेव्हंट पिरियडमध्ये सर्व्हिस कंप्लीट झाली नाही, ती अमाऊंट मायनस करायची. समजा आपण हे जानेवारी समजा डिसेंबरचं रिफंड तुम्ही क्लेम करत असाल तर काय बघा, ॲग्रिगेट ऑफ द पेमेंट रिसिव्ह ड्युरिंग द रिलेव्हंट पिरियड जेडर ऑफ सर्व्हिसेस किती अमाऊंट मिळाली.
ॲडव्हान्स अगोदरच्या पिरियडमध्ये घेतलाय, रिलेव्हंट पिरियडमध्ये सर्व्हिस कंप्लीट झाली, ती अमाऊंट ॲड करा. आणि आत्ता ॲडव्हान्स आलाय, सर्व्हिस पुढे गेलो ते मायनस करा, एकूण अमाऊंट येईल ती टर्नओव्हर ऑफ झिरो रेटेड सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. ॲडजस्टेड टोटल टर्नओव्हर. पुढे काय तर आपला फॉर्म्युला जो आहे, हा भाग नेट ITC बघितला, आता हा भाग बघितला, हा झाला. खाली काय ॲडजस्टेड टोटल टर्नओव्हर. हा कसा करायचा? सम टोटल ऑफ व्हॅल्यू ऑफ द टर्नओव्हर इन स्टेट और UT as defined under section 2(112) excluding 112 ला काय सांगितलंय की टर्नओव्हर इन स्टेट means the aggregate value of all taxable supplies excluding inward supplies on which tax is payable by a person on RC. Exempt supplies, export of goods or services or both, and interstate supplies of goods or services or both made from the state or UT by the state taxable person but exclude tax exclude. All taxable supply, exempt supply आणि export of goods services or both, and interstate supplies of goods or services or both made from the state or UT by the taxable person. Interstate supply, exempt supply आणि export. ओके, जर हे दिलं त्यांनी की ॲज डिफाईन टर्नओव्हर इन अ स्टेट, टर्नओव्हर इन स्टेट डिफाईन जो केला आहे सेक्शन 2 मध्ये क्लॉज 112 मध्ये, तो टर्नओव्हर घ्या. एक्सक्लूड काय करा, एक्सक्लुडिंग द टर्नओव्हर ऑफ सर्व्हिसेस, त्यातनं सर्व्हिसचा टर्नओव्हर एक्सक्लूड करा. लक्षात, excluding the turnover of services. All taxable supplies म्हटलं, सप्लाईज म्हटलं का गुड सर्व्हिसेस दोन्ही आले. एक्झाम सप्लाईज म्हटलं का गुड सर्व्हिसेस दोन्ही आले. इथे एक्सपोर्ट ऑफ गुड सर्व्हिसेस दोन्ही म्हटलंय. सर्व्हिसेस एक्सक्लूड करायला सांगितलं त्यांनी की सर्व्हिसची व्हॅल्यू एक्सक्लूड करा. द टर्नओव्हर ऑफ झिरो सप्लाय ऑफ सर्व्हिसेस डिटरमाइंड इन टर्म्स ऑफ क्लॉज D above and non-zero rate supply of services excluding. ह्यात काय करायचं आहे, the turnover of zero rate supply of services determined in terms of clause D above and non-zero rate supply of services excluding the value of exempt supplies other than zero rate supplies and the turnover of supplies in respect of which refund is claimed. 4A आणि 4B मध्ये जो टर्नओव्हर झाला त्या रिफंड क्लेम केलाय तो वेगळा क्लेम केलाय, त्यामुळे त्याच्या व्हॅल्यू बाजूला करा. आता ह्यात कसं करायचं परत खाली दिलं इकडे, द टर्नओव्हर इन अ स्टेट और UT एक्सक्लुडिंग द टर्नओव्हर ऑफ सर्व्हिसेस, व्हॅल्यू काढा तिथलं. ओके, स्टेटमधलं जे टर्नओव्हर आहे त्यातनं सर्व्हिसची व्हॅल्यू बाजूला काढा. द टर्नओव्हर ऑफ झिरो सप्लाय सर्व्हिसेस मेड विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स अंडर बॉन्ड और LUT अँड नॉन झिरो रेट सप्लाय ऑफ सर्व्हिसेस त्यामध्ये ॲड करा. ॲड काय करायचं आहे, सर्व्हिसेस वेगळ्या काढल्या ना, सर्व्हिसेस वेगळ्या काढल्या आणि ॲड काय केल्या की टर्नओव्हर ऑफ झिरो रेट सप्लाय ऑफ सर्व्हिसेस विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स, हे फक्त इकडे LUT किंवा बॉन्डवाली सर्व्हिसेस असेल ती ॲड करा आणि इतर सर्व्हिसेस पण ॲड करा. म्हणजे यात कुठली सर्व्हिस नाही घेतली तर पेमेंट ऑफ IGST करून जी सर्व्हिस दिलेली आहे ती घेतली नाही, LUT वाली सर्व्हिस घेतली आहे. ओके, डोमेस्टिक टॅक्सेबल सर्व्हिस घेतली आहे, तसंच पेमेंट ऑफ IGST करून सर्व्हिस घेतली आहे, ती दिली आहे, ती घेतली आहे. कळलं ना? द व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाईज, एक्झाम सप्लाय केलाय, एक्झाम सप्लाय हा झिरो रेट सप्लाय नाहीये, डोमेस्टिकली केलाय, एक्झाम सप्लाय पण लेस. म्हणजे जर का मी सर्व्हिसेस बघायला गेलो
आता माझ्याकडे सर्व्हिसेस कशा आहेत बघा. एक डोमेट्री टेक्निकल सर्व्हिस आहे, ही घ्यायची. डोमेट्री एक्झाम सर्व्हिस ही नाही घ्यायची. घेणारेस विदाउट पेमेंट ऑफ IGST ही घ्यायची. आणि घेणारेस विथ पेमेंट ऑफ IGST ही नाही घ्यायची. त्या हिशोबाने कळलं. बस आता जर मी फक्त सप्लाय ऑफ गुड्सच करतोय, जर मी फक्त सप्लाय ऑफ गुड्स करतोय, सप्लाय सर्व्हिस मी करतच नाही, तर माझ्याकरता हा भाग काय झाला, इरिलिव्हंट झाला ना, हा संबंधित नाही राहिला. मी कसं काढीन. डोमेस्टिक टॅक्सवर सप्लाय किती आहे, 10,000. एक्झाम वजा करायचे, एक्झाम विचारत नाही घ्यायचे. घेणारेस विदाउट पेमेंट ऑफ IGST 12,000. घेणारेस विथ पेमेंट ऑफ IGST गुड्सचे सगळे घे, गुड्सचे सगळे ॲड करायचे. त्यांनी सर्व्हिसचीच व्हॅल्यू काढायला सांगितली. मग इथे टर्नओव्हर जेवढं सप्लाय किती होईल, टर्नओव्हर ऑफ जेवढं सप्लाय ऑफ गुड्स किती होईल. आता माझ्याकडे जो नेट ITC आहे, नेट ITC हा इकडे गुड्सला 4,500. हा मी 4,500 घेईन. ओके, हा मी 4,500 घेईन. टर्नओव्हर ऑफ जेवढं सप्लाय ऑफ गुड्स किती येईल, हा 12,000 आहे. आणि दहा प्लस 12 प्लस 8 30. टोटल टर्नओव्हर 30,000 आहे इंटू 4,500. सर्व्हिस नाही आहे माझ्याकडे, तर मी सर्व्हिस घेणार. आणि मग रिफंड किती कॅल्क्युलेट होईल, 1800. म्हणजे या 4,500 मधना मी डोमेस्टिक सप्लाय पण केला आहे ना, त्याचा पण काय ITC असेल ना, लक्षात घ्या. त्याचा पण काय ITC असेल, अगोदरचा पण काय ITC असेल. आत्ता जो जेवढा जेवढा विदाउट पेमेंट ऑफ IGST केला आहे त्याचा रिफंड घ्यायचा. गुड सर्व्हिस दोन्ही आहे, गुड सर्व्हिस दोन्ही आहे. तर मग पुढे मी आणखी 3 एक्झाम्पल घेणार आहे. तर फक्त मी फॉर्म्युला जो आहे तो क्लिअर करतो. गुड सर्व्हिस दोन्ही असेल, राहू दे. जेव्हा दोन्ही आहे, कन्सिडर व्हॅल्यू ऑफ गुड्स ॲज वेल ॲज सर्व्हिसेस फॉर रिफंड. पहिले मी काय दाखवलं इकडे, कन्सिडर व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड्स असेल तर फॉर्म्युलाप्रमाणे रिफंड अमाऊंट 12,000. म्हणजे हेच फक्त 12,000 विचारात घेतले जातील. आणि 30,000 कसे काढले, हे 12 प्लस हे 8 प्लस हे 10 असे मिळून 30,000 आले. आणि ITC इकडे खाली दिला किती आहे, नेट ITC 4,500, असे 1800 आहे. गुड सर्व्हिस दोन्ही आहेत, हे गुड्स आहे, हे सर्व्हिस दोन्ही आहेत. तर मग कसं होईल, तर इथे 27 आले, म्हणजे हे 12 आपण काढलेच होते. तर 27 मध्ये हे जे 15 आहेत हेच ॲड होतील, बाकीचा येणार नाही. मग 27 आले. 55 कसे आले, इथे आपण 30 काढलेच होते, हे इथे 15 ॲड झाले. हे 10,000 प्लस 12,000 प्लस 8,000 प्लस हे 10,000 आणि हे 15, असे मिळून टोटल टर्नओव्हर झाला इथे ॲडजस्टेड टर्नओव्हर 55,000. आणि हे 4,500 प्लस हे 3,500 मिळून 8,000. असा तो फॉर्म्युला. मी पहिले तुम्हाला फॉर्म्युला समजून घ्यायला पाहिजे, तो कळला तर पुढचं सगळं होईल. रिलिव्हंट पिरियड मीन्स द पिरियड फॉर विच द क्लेम हॅज बीन फाईल्ड. कुठल्या पिरियडात मी फाईल करतो. समजा मी डिसेंबरचा मला फाईल करायचं आहे,
तर मी डिसेंबरचा पहिले GSTR 1 भरीन, 3B भरीन आणि नंतर मी रिफंड क्लेम कराल. त्याची सप्लाय डिसेंबरचा केला आहे ना, त्यात माझा ITC आला आहे, त्यात माझा जेवढं सप्लाय आला आहे, हे सगळं मी करीन, फाईल करीन त्यावेळेस माझ्या इलेक्ट्रॉनिक डिटेलला ITC जाईल ना, त्याचा मला रिफंड पाहिजे. रिलिव्हंट पिरियड तो आहे, समजा डिसेंबर आहे. फॉर द पर्पज ऑफ दिस रूल द व्हॅल्यू ऑफ गुड्स एक्सपोर्टेड आउट ऑफ इंडिया शॅल बी टेकन ॲज. ही व्हॅल्यू आहे त्या गुड्स भारताबाहेर गेले, एक द व्हॅल्यू डिक्लेअर इन टॅक्स इनवॉइस बिल ऑफ सप्लाय, आणि दुसरं द फ्री ऑनबोर्ड व्हॅल्यूज डिक्लेअर्ड इन द शिपिंग बिल. शिपिंगमध्ये FOB व्हॅल्यू काय, यातली जी लेस व्हॅल्यू आहे ती घ्यायची. तुम्ही जी गुड्सची व्हॅल्यू घेता ना इकडे 1.5 आपण करतो, ती व्हॅल्यू तिकडे घेतो, ती व्हॅल्यू ती घ्यायची. ती इनवॉइस आणि FOB मधली जी व्हॅल्यू लेस आहे ती व्हॅल्यू घ्यायची. आता हे एक्झाम्पल आहे. रिफंड ऑफ ITC ॲज पर रूल 89(4). Sinotex Private Limited manufactures taxable goods R and exempt goods X. Product X is sold in international market. गुड्स एक्झाम जरी असले तरी त्याचा ITC रिफंड मिळतो, लक्षात घ्या. विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स under LUT, the company is registered under GST in state of Maharashtra. The company provides the following information in relation to various supplies made by it during tax period. Product A has been exported to UK 12,000 pounds. Product R has been supplied to Betty Enterprises within India for rupees 20 lakh. The above amounts are exclusive of taxes wherever applicable. The company provides the following information in relation to tax period on inward supplies. Inward supplies inputs घेतले 5 लाखाचे, GST of 5 lakh has been paid on inputs. GST of 2,40,000 has been paid on capital goods. GST पे केला आहे इनपुट सर्व्हिसेस वरती 2 लाख. आता ITC रिफंड कॅपिटल गुड्सचा मिळतो का? ही व्हॅल्यू विचारात घ्यायची. All the above input services and capital goods are used in the manufacturing process. Following additional information is also provided. Value of product X, product S आहे ना, हा एक्सपोर्ट केला आहे UK इंडियन रुपीज, याची व्हॅल्यू 12 लाख. 12,000 पाऊंडची व्हॅल्यू इंडियन रुपीजमध्ये 12 लाख आहे. However, value of such product when supplied domestically by the company in similar quantities किती आहे? 10 लाख. 1.5 टाइम्स मला करायला लागेल ना, म्हणजे माहिती पाहिजे ना डोमेस्टिकली काय व्हॅल्यू आहे. हे 10 लाख, मग 10 लाख आणि जर घ्यायची 1.5 टाइम्स घ्यायचे 15 लाख होईल ना. विचेविलीत लोअर घ्यायचे म्हणजे हेच घ्यायचे. ओके. बेट्टी एंटरप्राइजेस इज अ 100% एक्सपोर्ट ओरिएंटेड अंडरटेकिंग. आर प्रॉडक्ट सप्लाय कोणाला केला आहे? बेट्टीला केला आहे. ओके. बेट्टी कोण आहे? EOU आहे आणि विदिन इंडिया आणि 20 लाख त्याची व्हॅल्यू आहे. इट हॅज क्लेम द ITC ऑन गुड्स सप्लाइड इट बाय सिनोटेक्स प्रायव्हेट लिमिटेड. त्यांनी सांगितलं आम्हीच रिफंड क्लेम करू, आम्ही याचा ITC घेऊ, तुम्ही याची गरज नाही. म्हणजे तो विषय संपला. द बॅलन्स इन द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर of Sinotex Private Limited at the end of tax period for which refund claim is being filed after GSTR 3B for the said period has been filed is 5,80,000. ओके. जो पिरियड आहे ज्यात हे एक्सपोर्ट झालं त्यावेळेस बॅलन्स किती होता? 5,80,000. ज्या पिरियडचा मला ITC रिफंड घ्यायचा आहे त्या पिरियडचा GSTR 1 3B फाईल झाला आहे, त्यानंतर 2 वर्षामध्ये मी रिफंड घेऊ शकतो. जरुरी नाही की मी त्याच महिन्यात घेईन, लगेच घेईन. ज्या पिरियडचा रिफंड घ्यायचा आहे त्या पिरियडचा GSTR 1 3B फाईल झालेला पाहिजे, एवढंच बघायचं.
द बॅलन्स इन इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर ऑफ सिनोटेक्स प्रायव्हेट लिमिटेड ॲट द टाइम ऑफ फायलिंग द रिफंड किती आहे? 3 लाख. जेव्हा तो रिफंड क्लेम फाईल करतोय, रिफंड क्लेम फाईल करतोय तेव्हा त्याचा बॅलन्स 3 लाख. कम्प्यूट द अमाऊंट रिफंडेबल टू सिनोटेक्स प्रायव्हेट लिमिटेड फॉर द टॅक्स पिरियड. किती व्हॅल्यू असेल? समजलं काय कसं आहे? हां हां आता आपण प्रॉडक्ट एस केला आहे ना एक्सपोर्ट, याची 12 लाख व्हॅल्यू. Export of goods is a zero rate supply in terms of Section 16(1)(a) of the IGST Act 2017. Section 16(2) of the IGST Act stipulates that, subject to the provision of Section 17(5) of the CGST Act, ITC may be availed. जर ब्लॉक क्रेडिट नाही आहे, क्रेडिट ब्लॉक नाही केलं तर ITC अवेल करू शकतो. 17(5) मध्ये जर का इनपुट टॅक्स क्रेडिट हे ब्लॉक नाही आहे तर ते अवेल करू शकतो. ITC may be availed for making zero rate supplies even if such supply may be an exempt supply. Exempt supply नोटी पण याला एकदम सप्लाय, पण जर तो एक्सपोर्ट केला झिरो रेट सप्लाय झाला तर ITC may be availed. ITC may be availed. As per Section 54(3)(1) of the CGST Act, a registered person may claim refund of any unutilized ITC at the end of any tax period in the case of zero rate supply made without payment of tax. ही तरतूद आहे. त्याप्रमाणे आपल्याला एकदम सप्लाय पण झिरो रेट सप्लाय झाला आहे, एक्सपोर्ट झाला, ITC क्लेम करता येईल. ITC क्लेम करता येतो सेक्शन 54(3) त्याच्या क्लॉज 1(1). Therefore, in the given case, Sinotex Private Limited will be eligible to claim ITC for export of exempt product S in terms of Section 16, subsection 2 of the IGST Act and will thus be able to claim refund of unutilized ITC in terms of. पहिले तुम्ही इथपर्यंत आला पाहिजे की ITC घेता येणार आहे का, कुठली तरतूद आहे, कशा प्रकारे, हे सगळं आपण ठरलं. आता मग आपण येणार फॉर्म्युलामध्ये. मग आता फॉर्म्युलामध्ये तुम्ही टाका की टर्नओव्हर काय झिरो रेट सप्लाय ऑफ गुड्सचा, सर्व्हिसेसचा काय नाहीच आहे. नेट ITC किती आहे, ॲडजस्टेड टोटल टर्नओव्हर किती. नेट ITC हे 5 लाख, हे 2 लाख त्या पिरियडमध्ये. लक्षात कॅपिटल गुड्सचे आपण सोडून दिले, इकडनं घेणार ना 7 लाख. इन रिलेशन टू टॅक्स पिरियड ऑन इनवर्ड सप्लाईज रिसिव्हिंग ड्युरिंग द सेट टॅक्स पिरियड, हे 7 लाख आहे. 7 लाख नेट ITC includes ITC on input and input services but not ITC on capital goods. सोडून दे. टर्नओव्हर ऑफ झिरो रेट सप्लाय ऑफ गुड्स प्रॉडक्ट एसचा किती आहे, 12 लाख. डायरेक्ट इथे कॉम्पिटिशन का नाहीच आहे, 12 लाख. तर 12 लाख आहे डिवाइड बाय 32 लाख का केले, दुसरा हां हां त्यात ते 20 लाख आहेत ना तिकडे, हे 12 लाख. आणि प्रोडक्ट आर हॅज बीन सप्लाइड टू बेट्टी एंटरप्राइजेस विद इन इंडिया 20 लाख, म्हणजे 20 आणि 12 मिळून 32 झाले. बारा लाख डिवाइड बाय 32 लाख इंटू नेट ITC किती आहे, 7 लाख. मग 2,62,500 आले. हे एकदम सिंपल, काहीच नाही. आता सर्क्युलर आहे 125/40/2019. हां हां ह्यात बऱ्याच गोष्टी त्यामध्ये क्लिअर केल्या. तुम्हाला बऱ्याच ठिकाणी रेफरन्स मिळेल या सर्क्युलरचा. द अमाऊंट रिफंडेबल टू द रिसिपियंट इज अ लिस्ट ऑफ द फॉलोइंग अमाऊंट. 2,500 आले. मॅक्सिमम रिफंड अमाऊंट ॲज पर द फॉर्म्युला किती आहे, 2,62,500. Balance in the electronic credit ledger at the end of tax period for which the refund claim is being filed after GST because the said period has been filed. किती आहे, 5,80,000. Balance in the electronic credit ledger at the time
ऑफ फायलिंग द रिफंड ॲप्लिकेशन 3 लाख. यातली जी लिस्ट अमाऊंट आहे ती हीच आहे जी आता आपण काढली. आता ज्यावेळेस रिफंड क्लेम करायला जातोय त्यावेळेस बॅलन्स आहे रिटर्न क्रेडिट लेअरमधला तोच जर का 2 लाख असेल, पण जे ॲप्लिकेशन फाईल करू तेव्हा काय होतं, जी अमाऊंट क्रेडिट आहे ती डेबिट होते. मग जर 2 लाख बॅलन्स आहे तर मग 2,62,500 तर त्याला रिफंड मिळणारच नाही. 2 लाखापर्यंत रिफंड मिळू शकतो. कारण त्यांनी डोमेस्टिक सप्लाय केला होता, ती व्हॅल्यू वापरली, पैसे वापरले, ते वापरले गेले त्याच्याकडनं. 2,500 आले जरी त्या फॉर्म्युलामधला त्यांनी इमिजिएट रिफंड घेतला असा तेवढी अमाऊंट त्याला मिळाली असते. आता ती अमाऊंट वापरली गेली. 2 लाख आहेत आता क्रेडिट लेअरला. तर 2 लाखच्या वर्षी अमाऊंट रिफंड त्याला मिळू शकत नाही, कारण त्या तो बॅलन्स याकडे नाहीच आहे. तिथे बॅलन्स असला पाहिजे ना तो. आता इथे हे 5,80,000 राहिले ना, तुम्ही पाहिजे 5,80,000 राहिले. ओके, हे समजा 5,80,000 नसते, हे इकडे 2,50,000 राहिले असते. The balance in credit ledger of Seniority Private Limited at the end of the tax period for which the refund claim is being filed after GSTR 3B balance किती आला? जर 2.5 लाख असतं आणि तुमच्या फॉर्म्युल्याने आन्सर आलं 2 लाख. हा 5,80,000 नाहीये, हा 2.5 लाख. तर मग 2.5 लाख. ओके, आता आपलं काय होतं, 2,62,500 ही अमाऊंट आपली हायेस्ट आहे. फिरबी फाईल केला त्या पिरियडचा, त्या बॅलन्स 5,80,000 होता. समजा हा 2.5 लाख असता तर 2,62,500 ऐवजी 2.5 लाख एवढाच रिफंड त्याला मिळाला असता. लिस्ट ऑफ फॉलोइंग, लिस्ट ऑफ 3 आहेत ना आपल्या एक्झाम्पलला. जी आन्सर काढले तेच लिस्ट आहे. हे बाकी दोन्ही अमाऊंट मोठ्याच आहेत ना, पण यातल्या अमाऊंट जर कमी असतील, मी जसं हे सांगितलं की हे 2 लाखच क्रेडिट आत्ता उरले, 2च लाख मिळते. आणि जेव्हा 3B फाईल केला तेव्हा ते 2.5 लाख होते, आत्ता फाईल करताना 3 लाख आहेत. पण त्यावेळेस 3B फाईल केल्यावर 2,50,000 होते, तर 2,500 मिळणार नाही, 2,50,000 मिळते रिफंड. आणि EOUचं काय नाही ना, EOUचं जे काय आहे तो त्याला सप्लाय केला तो रिफंड घेणार आहे. कॅल्क्युलेशन अमाऊंट किती जरी आली तरी क्रेडिट लेजरला जेवढा आहे तेवढाच त्यावेळेला नाही, बाकी पण 2 ऑप्शन आहेत ना. बॅलन्स अमाऊंट जी आली ती किती आहे बघा आणि कम्पेअर करा आणखीन 2 अमाऊंटशी. ज्या पिरियडचा रिफंड क्लेम करतोय त्या पिरियडला त्यापेक्षा कमी अमाऊंट होती त्यावेळेस. जर त्यावेळेस 2.5 लाख होते तर 2,500 कसे मिळतील? किंवा आत्ता कमी आहे, जेव्हा रिफंड क्लेम करून जातो तेव्हा आत्ता अमाऊंट कमी आहे, म्हणजे ती अमाऊंट वापरली गेली. मी ज्या पिरियडचा रिफंड क्लेम करतोय त्या पिरियडचा मी 3B फाईल केला तर माझा इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला बॅलन्स किती गेला? 2.5 लाख गेला. फॉर्म्युल्यातला आन्सर येते 2,62,500. इमिजिएटली जर मी क्लेम केला असता तर माझ्या तेव्हा 2.5 लाखच होते ना, मग 2.5 लाखाहून जास्त मी अमाऊंट कशी पण घेऊ शकतो. म्हणजे बॅलन्स पुढे वाढलाय, आता बॅलन्स तिकडे असेल त्यातला मला रिफंड आता होणार नाही ना, कारण डोमेस्टिक सप्लाय केला आहे, त्याचे काय परचेस केले असतील, त्याचा ITC असेल. त्या पिरियडला बॅलन्स 2.5 लाखच होता. फॉर्म्युल्याचा आन्सर 2,500 येऊ दे. मला कन्फ्युजन होतंय का? म्हणजे आता जो बी पॉइंट आहे, बी पॉइंट मध्ये तर आता माहिती काय दिली आहे की आपण ज्या रिलेव्हंट पिरियडचा ITC क्लेम करतोय, ITC रिफंड क्लेम करतोय त्या रिलेव्हंट पिरियडला ही 5,80,000 अमाऊंट आहे. ही माहिती वर दिलेली आहे. पण जर आता आपण आन्सर आला 2,62,500
रिलिव्हंट पिरियडला, समजा आता मी 3B फाईल केला आणि इमिडिएट रिफंड क्लेम केला मी आणि ॲन्सर 2,500 आलं, तर माझ्याकडे 580चा बॅलन्स आहे ना. पण समजा इकडे 250चा बॅलन्स असता आणि मी इमिडिएटली रिफंड क्लेम केला असता, ॲप्लिकेशन केल्याचं रिफंडचं, तर मला या 2.5 लाखाचा बॅलन्स आहे तो डेबिट झाला असता ना. मग 2.5 लाखाहून जास्त रिफंड मला मिळालाच नसता ना. तेव्हा पण असायला पाहिजे. आणि आत्ता किती आहे? आणि 2 पॉईंट्स आहेत ना. एक समजा एप्रिल 20चा बी पॉईंट आहे, एप्रिल 20चा पिरियड आहे आणि त्यावेळेसचा क्रेडिट लेजरची अमाऊंट 580 असं करताय ना. हां, समजा ती 2.5 लाख असती, समजा ती 2.5 लाख असते, तर 2.5च दिला असता. हां. 30 किलो असेल प्लस समजा मी ह्या महिन्यामध्ये रिफंड ॲप्लिकेशन. तुम्ही एप्रिलला फाईल नाही केला ॲप्लिकेशन रिफंडचं, आत्ता कराय, हो. डिसेंबरला करताय, हो. डिसेंबरला करताय, हो. तर डिसेंबरला तुमचा बॅलन्स किती आहे? सपोज डिसेंबरला तुमचा बॅलन्स 2च लाख आहे. हां, तर 2च मिळेल. अवेळ केलं, मी युटिलाइज केलं. Supplies to UU is notified as deemed export under section 147 while notification number 48/2017 dated 18 October 2017. In respect of supplies regarded at deemed export, the application of a refund can be filed by the supplier of deemed export supplies only in case where the recipient does not avail ITC on such supplies and furnishes an undertaking to the effect. So त्याचा पण ITC घेता आला असता. इफेक्ट द सप्लायर मे क्लेम द रिफंड. पण आपल्या केसमध्ये काय, सिन्स अ गिवन केस बेटी एंटरप्राइजेस रेसिपियंट इज क्लेमिंग ITC, ते ITC घेणार आहे. एक आपण एक्सपोर्ट केलं, दुसरं आपण डीम एक्सपोर्ट केलं, पण डीम एक्सपोर्टचं जे काय ITC घ्यायचं आहे, डीम एक्सपोर्ट जर केलं असेल त्याचा काय रिफंड घ्यायचा आहे, तर रेसिपियंट म्हणतो की मी ITC क्लेम करेन, तर तो ITC अवेल करणारे क्लेम करणार आहे, तर तो त्याचा पेमेंट करेल ना तुम्हाला. जे गुडचं पेमेंट तुम्हाला मिळालं तर मिळालं, टॅक्स पे कोण करणार? एक लक्षात घ्या की टॅक्स पे कोण करणार. पहिले टॅक्स पे करायला लागतं आणि मग रिफंड घेते ना. जर माझे इथे गुड सप्लाय झाले, बेट्टीला किती झाले? 20 लाख आहे, तर ह्याच्यावरचा GST त्याच्याकडनं आपण घेणार, भरणार, केशर 1ला दाखवणार, मग त्याला ITC घेता येईल. आपला व्यवहार संपला. जर तो बोलला असता की नाही तुम्ही घ्या रिफंड, तर प्रश्न असता, पण तसं नाही आहे, तसं नाही आहे. तसं असलं तर कॉम्प्लिकेशन वाढले असते. मग हे लक्षात घ्या. तसं झालं तर कॉम्प्लिकेशन्स वाढतील मग, कारण त्याचाही रिफंड आहे आणि हा पण रिफंड आहे, मग दोघांचा कसा रिफंड करणार, मग कॉम्प्लिकेशन्स वाढतील. आता काय केलं आहे, इथे टाईम बिंग ते कॉम्प्लिकेशन टाळले, जास्त गुंतागुंत नको म्हणून ते कॉम्प्लिकेशन टाळले. मग इथे 4A 4Bचा काही रिफंड येत नाही, 89 4A 89 4Bचा रिफंड इथे येत नाही. त्यामुळे त्याच्या ITC टोटल टर्नओव्हरमधून ती व्हॅल्यू वजा करा, ITC मधनं वजा करा, हे इथे काय आपण करत नाही आहे. अदरवाईज त्याची व्हॅल्यू वजा करायला लागली असते. Shan Limited provides the following details of September 2021 for computation of refund claim under Rule 89(4). Compute the eligible claim under the said rule, assuming that other conditions are fulfilled. ITC availed during the period which include the claim for refund made of rupees 5 lakh eligible under Rule 89(4A)(4). या 25 लाखामध्ये 5 लाख कसले आहेत, याचा ITC अवेल केला आहे रिफंडसाठी 5 लाख याची व्हॅल्यू. Zero debt supply of goods made during the period without payment of tax under bond LUD which includes supply
1 करोडचा मेड फॉर विच रिफंड क्लेम अंडर रूल 89(4)(a) किंवा 4(b). म्हणजे डीम एक्सपोर्ट किंवा मर्चंट एक्सपोर्टरला सप्लाय केला आहे त्याची व्हॅल्यू 1 करोड आहे. त्याचा ITC या 25 लाखामध्ये 5 लाख आहे. कळलं. आणि मगाशी बोललो तिथे आपलं ते कॉम्प्रिहेन्शन आपण टाळले, इथे आहेत. ते कसं केलंय, जास्त वेळ जाऊ नये म्हणून सगळं तुम्हाला रेडी करून दिलंय आणि कमीत कमी प्रॉब्लेम ठेवलाय. पण तुम्ही ऍक्च्युली करायला जाल, हा इनवॉइस आहे, हा इकडे गेला, तो इनवॉइस तिकडे गेला, तो तिकडे गेला, आणि मग त्यातून तुम्हाला वेगवेगळ्या अमाऊंट काढायची. तिथे अमाऊंट एकूण काढून दिली 25 लाख काय ITC आम्ही केलं. यातला 5 लाख ITC अशा आउटपुट टॅक्सचा आहे जो डीम एक्सपोर्ट किंवा मर्चंट एक्सपोर्ट आहे. ओके. आणि एकूण टर्नओव्हरमध्ये जी 6 करोड दिलं आहे यातली 1 करोडची व्हॅल्यू त्या 4(a) किंवा 4(b)ची आहे. आपला गुड्स मेड अदर दॅन जनरेटेड सप्लाय 3 करोड. हा डोमेस्टिक सप्लाय 3 करोड. इलिजिबल क्लेम किती असेल? ओके. रिलेव्हंट पिरियड सप्टेंबर समजा आहे. टर्न ऑफ जनरेटेड सप्लाय ऑफ गुड्स व्हॅल्यू जनरेटेड सप्लाय एक्सक्लुडिंग सप्लाय फॉर विच रिफंड इज क्लेम 4(a) 4(b). म्हणजे 6 लाखातनं 1 लाख मायनस केले, 6 करोडमधनं 6 करोड आहेत ना, 6 करोडमधनं 1 करोड मायनस केले, आले 5 करोड. आणि टोटल टर्नओव्हरमधनं आपण टर्नओव्हर तुम्ही कसा काढा होता? हा जो 6 लाख 6 करोड आहेत ना, 1 करोड कमी करणार ना या टर्नओव्हरमधनं, आणि हा 3 ॲड करणार. असे ते 8 आले. नेट ITC 25 मधनं 5 लेस केले, हे 20 आले. नेट ITC इंटू नेट ITC घेतला, टर्नओव्हर पिरियड आपल्या गुड्स घेतला आणि डिवाइड बाय काय केला, आणि टोटल टर्नओव्हर 20 लाख इंटू 5 करोड डिवाइड बाय 8 करोड अमाऊंट येईल 12,50,000. यात फक्त ते 4(a) आणि 4(b)ची अमाऊंट मायनस करायची हे कळण्याकरता अशा प्रकारचा डिफरन्स घेतलेला की ती अमाऊंट वजा करा, कारण त्याचा रिफंड क्लेम वेगळा जाणार आहे, त्याचं रिफंड ॲप्लिकेशन वेगळं जाणार आहे. आपण एकाच फॉर्ममध्ये 2-3 ऑप्शन चूज नाही करू शकत. मी इथे जेव्हा बघता ना, हे तुम्ही ॲप्लिकेशन करताना एकामध्ये 2-3 ऑप्शन येत नाहीत. जर मला डीम एक्सपोर्टचा रिफंड घ्यायचा तर मी इकडे घेईन सप्लायरच्या केसमध्ये. ओके. आणि झिरो डेट सप्लायचा घेतोय रिफंड ऑफ ITC ऑन अकाउंट ऑफ एक्सपोर्ट ऑफ गुड्स विदाउट पेमेंट ऑफ अकोमोडेट ITC, हा घेईन ना. ते वेगवेगळं जाईल ना, तो वेगळा घ्यायचा आहे, त्याला कुठला फॉर्म्युला नाही. त्याला सर एवढा ITC आम्हाला रिफंड पाहिजे, तो यूज केला डीम एक्सपोर्ट करण्याकरता, तेवढा ITC तो वजा करून घेतो. त्यामुळे त्याचा टर्नओव्हर वजा होईल, त्याचा ITC वजा होईल, बाकीचा टर्नओव्हर आणि बाकीचा ITC जो आहे तो आपण फॉर्म्युल्यामध्ये वापरतो. तेवढंच या एक्झाम्पलला तेवढंच सांगायचं. या एक्झाम्पल त्याला ॲप्लिकेशन करण्याची गरज नाही. इथे 2 प्रकारचे टर्नओव्हर आहेत ना, 2 प्रकारचा सप्लाय आहे ना इकडे. ॲप्लिकेशन 2दा करायला लागते, 2 वेगवेगळे होते. मग त्याची दुसऱ्याची व्हॅल्यू वजा करा, त्याचा टर्नओव्हर वजा करा, हेच केलं ना याच्यामध्ये. पहिले फॉर्म्युला आपण बघितलं, आपल्याला कळलं किती गुंतागुंत आहे. पहिल्या एक्झाम्पलला आपण गुंतागुंत घेतली नाही, दुसऱ्या एक्झाम्पलला ती व्हॅल्यू कशी एक्सक्लूड करायची हे कळण्याकरता दुसरं एक्झाम्पल घेतलेलं आहे. तिसरं एक्झाम्पल सोपं आहे, तुम्ही तिसरं एक्झाम्पल बघा. ओके. आणि आता 89(5) आहे, हा आता आपण ब्रेक नंतर बघू.